program. Write a Java program to accept the details of cricket player. Accept the details of cricket player. Bracket मध्ये लिहा. Player code, player number, player name, player code, player name, total runs, comma, innings played, comma, not out times, bracket complete. ब्रॅकेट कंप्लीट करा, कॉमा द्या. कॅल्क्युलेट आपण डायरेक्ट असाइनमेंटच घेऊ, म्हणजे तुमचं काल झालं ते आज रिपीट होऊन जाईल, म्हणजे लक्षात राहील. कॅल्क्युलेट राईट ए जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट द डिटेल्स ऑफ क्रिकेट प्लेअर. ब्रॅकेटमध्ये तुम्ही त्या फील्ड्स दिले असतील आणि ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर कॉमा द्या आणि तिथे कॉमा नका देऊ. ब्रॅकेट कंप्लीट झालं डायरेक्टली अँड परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन्स ऑन द डेटा. अँड परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन्स असं म्हणा. And perform following operations. Number 1, calculate footage of single player. Number 2, calculate average of all the players. Display the details of players. Fourth one, exit. जर प्लेयरचा आपल्याला ऍव्हरेज करायचं असेल तर आपण कसं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतो. ऍव्हरेज इक्वल टू टोटल रन्स डिवायडेड बाय इनिंग्स प्लेड मायनस नॉट आउट टाइम. ओके, जेवढ्यावेळी तो प्लेअर नॉट आउट असतो ना, तो त्याचं ऍव्हरेज त्याच्या इनिंग्स प्लेड मध्ये ते कन्सिडर करत नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जर त्याने 10 इनिंग्स प्लेड केल्या आणि त्याच्यामध्ये तो 5 वेळा नॉट आउट आहे आणि त्याच्यानंतर 100 असतील तर त्या 100ला त्या 100ला तुम्हाला फक्त त्या 5नेच डिवाइड करायचे. कारण 10 जरी तो इनिंग्स प्लेड त्यांनी केले असतील, खेळला असेल, तरी पण आहे ना त्याच्यामध्ये नॉट आउट किती वेळा आहे ते त्याच्यातून डिडक्ट केलं जातं, मायनस केलं जातं. जे काही राहील ना त्याने त्या टोटल रन्सला डिवाइड केलं जातं. म्हणजे टोटल रन्स डिवायडेड बाय इनिंग्स प्लेड मायनस नॉट आउट टाइम. तुम्ही बघितलं असेल की बरेचसे क्रिकेट प्लेयर आहेत ना शेवटी खेळायला येतात आणि त्यांचं ऍव्हरेज ना फार असतं, 55 असं 60 असतं असं. आणि जे सुरुवातीला खेळतात जास्त रन असतील तरी पण त्यांचं ऍव्हरेज कमी असतं, कारण ते जास्त वेळ आउट झालेले असतात. जे शेवटी येतात ना ते कमी वेळा आउट झालेले असतात. फॉर एक्झाम्पल MS धोनी, त्यांचं ऍव्हरेज ना फार कमी जास्त राहतं, कारण रन कमी आहेत पण ऍव्हरेज जास्त आहे. त्याला कारणच ते कारण त्यांचे नॉट आउट टाइम्स जे आहेत ते जास्त राहतात. त्यामुळे नॉट आउट टाइम्स हे इनिंग्स प्लेड मधून मायनस केले जातात आणि जे काय असेल त्यांनी त्या टोटल रन्सला डिव्हाइड केलं जातं, असं ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं. तुम्हाला ते लक्षात ठेवायचंय. बरोबर ट्राय. क्वेश्चन समजलाय का? हॅलो. येस सर. मेनोटिव्हन ऍप्लिकेशन लिहायचंय. कॉलेजमध्ये काल घेतलं होतं, तुम्ही किती जण होतं माहित नाही, पण इथे घेणं गरजेचं आहे. इथे पण बघा, क्लास डिफाईन करा. असाइनमेंट आता जर प्रॅक्टिस झाली असेल तुमची काल तर आहे ना न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा. समजा इम्पोर्ट स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, नोटपॅड दिसतोय का? हो सर. क्लास असाइनमेंट प्लेयर द्या. जे तुम्हाला ऍक्सेप्ट करायला सांगितलंय ना ते सर्व या क्लासमध्ये डिक्लेअर करायचं. तुम्हाला आता प्लेअर कोड सांगितलंय, म्हणजे आपण म्हणू प्लेअर कोड. समजा तुम्हाला टोटल रन्स हवेत, तुम्हाला नोट ऑफ टाइम्स हवाय, तुम्हाला इनिंग्स प्लेड हवेत. त्या डिटेल्स हॅव टू टेक फ्रॉम एन युजर. तुम्हाला इथे प्लेअरचं नाव हवंय,
तुम्हाला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. ऍव्हरेज नेहमी फ्लोट मध्ये येतं. मग तुम्ही फ्लोट हे म्हणा. जे तुम्हाला पाहिजे ना, आता तुम्हाला ऍव्हरेज काही युजर कडून ऍक्सेप्ट नाही करायचं. दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट. जे सांगितलंय ते इथं करून घ्यायचं. नंतर प्लेअर क्लासचा कन्स्ट्रक्टर डिफाईन करा. ते सोपं जातं आपल्यासाठी. त्याच्यामध्ये ना पॅरामीटर टाकायचे. तुम्हाला पहिल्यांदा काय हवंय, प्लेअर कोड. समजा त्याला आपण PID घेतलं. नंतर तुम्हाला काय हवंय, प्लेअर नेम. आपण त्याला पी नेम घ्या. नंतर तुम्हाला काय हवंय, टोटल रन्स ते घ्या. तुम्हाला काय हवंय, इनिंग्स प्लेअर. तुम्हाला काय हवंय, नॉट ऑफ टाइम. कन्स्ट्रक्टर मध्ये जो सिक्वेन्स आहे ना, तो लक्षात ठेवायचा. जेणेकरून मेन मध्ये ज्यावेळी आपण डेटा पास करतो ना, त्यावेळी हा सिक्वेन्स मेंटेन झाला पाहिजे. नाही तर तिकडून आपण टोटल रन्स पास करतोय आणि इकडे आपण इनिंग्स प्लेअर मध्ये घेतोय. त्यामुळे मग ती गडबड होईल आपली. ठीक आहे. मग या ठिकाणी असाइनमेंट करायचं. प्लेअर कोड इक्वल टू PID. हा फॉर्मॅट विसरूच नका, म्हणजे आवाज तुम्हाला शिकायला सोपं जाईल. PN इक्वल टू P नेम. नंतर मग टोटल रन्स इक्वल टू, तुम्हाला वाटलं की सेम घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. इथे पॅरामीटर आपल्यासाठी एवढे मॅटर करत नाहीत. मग टोटल रन्स इक्वल टू समजा इथे ठीक आहे, तो डझंट मॅटर कारण पॅरामीटर्स आहेत त्यामुळे एवढा फरक पडत नाही. नंतर टोटल रन झालं. इनिंग्स प्लेअर इक्वल टू, IP जरी घेतलं तरी चालेल. वाढवायला काय घेतो. नंतर नॉट ऑफ टाइम्स त्याला एन घेतो. हे फॉर्मल पॅरामीटर आहे त्यामुळे आपल्यासाठी इथे काही एवढे इम्पॉर्टंट नाही. तुम्ही म्हटला ना की मला इथे पूर्ण घ्यायचं आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता. इथं TR वगैरे चालेल का तुम्हाला, ते पूर्ण लिहू दे. टोटल रन्स वगैरे असं लिहू. हॅलो, चालेल सर. त्याच्यानंतर ज्या याच्यामध्ये मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण याच्यामध्ये घेणार आहे. सही दरवाजा बंद कर. त्याच्यामध्ये समजा इथे मी मेथड घेतली व्हाईट, समजा ऍव्हरेज. ऍव्हरेज कॅल्क्युलेट करा. ऍव्हरेजचा फॉर्म्युला लिहून टाका. ऍव्हरेज इक्वल टू टोटल रन्स डिवायडेड बाय इनिंग्स प्लेड मायनस नॉट ऑफ टाइम. एवढंच करायचं. त्याच्यामध्ये ही जी असाइनमेंट आहे, या असाइनमेंट मध्ये तुम्हाला क्वेश्चन मध्ये वर ते लिहायचं राहील आपलं. तुम्हाला याच्यामध्ये मेथड ओव्हरलोडिंग वापरायचं आहे आणि स्टॅटिक कीवर्ड वर लिहून घ्या तिथं कोपऱ्यामध्ये. फॉर दॅट असाइनमेंट वी हॅव टू यूज मेथड ओव्हरलोडिंग अँड स्टॅटिक कीवर्ड. ब्रॅकेटमध्ये लिहा मेथड ओव्हरलोडिंग अँड स्टॅटिक कीवर्ड. मेथड ओव्हरलोडिंग अँड स्टॅटिक कीवर्ड. मग या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना की ओव्हरलोडिंग म्हणजे काय राहतं, की एकाच क्लासमध्ये सेम फंक्शन नेम पण पॅरामीटर लिस्ट वेगवेगळी असते. त्याला काय म्हणतो आपण, मेथड ओव्हरलोडिंग. त्या ठिकाणी आपण क्लास प्लेअर डिफाईन केलाय. त्या क्लासमध्ये मी आता ऍव्हरेज नावाची मेथड घेतली. मला अजून एक ऍव्हरेज नावाची मेथड याच्यामध्ये घ्यायची. पण आता एक ऍव्हरेज मेथड काय करेल, एका प्लेअरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करेल. दुसरी ऍव्हरेज मेथड जी आहे ती सर्वच्या सर्व प्लेअरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करेल. म्हणजे जी मेथड, म्हणजे आता ही जी मेथड आहे ऍव्हरेज मेथड, ही काय करेल, सिंगल प्लेअरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करेल. मी स्टॅटिक मेथड घेतोय. स्टॅटिक वाईड समजा ऍव्हरेज ही जी मेथड आहे ही सगळ्या प्लेअरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करेल. सर्वच्या सर्व प्लेअरचा ऍव्हरेज आपल्याला कशामध्ये मिळणार आहेत, सर्वच्या सर्व प्लेअरची डिटेल आपल्याला कशामध्ये मिळेल, ऑब्जेक्टमध्ये आहे. ठिकाणी मी म्हणतो प्लेअर OBJ इंट एन हे सांगतो काय घेतोय. तुम्हाला पाहिजे इथे मी परत एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे. आता ह्या ऍव्हरेज मेथडचं काम काय, कॅल्क्युलेट ऍव्हरेज ऑफ ऑल दी प्लेस. सो आय इक्वल टू 0 लेस दॅन मेन प्लस प्लस. नंतर OBJ ऑफ I डॉट A इक्वल टू OBJ ऑफ I डॉट टोटल रन्स डिवायडेड बाय OBJ ऑफ I डॉट इनिंग्स प्लेड. सॉरी, OBJ of I dot innings played minus OBJ of I dot not time.
बघा याच्यामध्ये सी प्लस प्लस मध्ये तुम्ही ऍक्च्युली हा कन्सेप्ट याच्यामध्ये पाहिलेला आहे. आपण आपल्या मेन क्लासमध्ये काय करणार आहोत, आपण युजरकडून एन प्लेअरची डिटेल ऍक्सेप्ट करणार आहोत आणि एन प्लेअरची डिटेल ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण काय करणार आहोत की त्याच्यामध्ये सगळ्या प्लेअरचा ऍव्हरेज पण आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सिंगल प्लेअरचं पण ऍव्हरेज कॅल्क्युलेट करणार आहोत. या असाइनमेंटची रिक्वायरमेंट काय आहे की ह्या असाइनमेंट मध्ये तुम्हाला मेथड ओव्हरलोडिंग वापरायचं आहे. मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे काय राहतं की इन अ सेम क्लास, हा तुमचा क्लास सेम आहे, सेम क्लासमध्ये सेम फंक्शन नेम, दोन्ही फंक्शनची नावं सेम आहेत बघा, ऍव्हरेज पण पॅरामीटर लिस्ट ह्या ठिकाणी वेगळी आहे आणि या ठिकाणी वेगळी आहे. म्हणजे पॅरामीटर लिस्ट कशी आहे, डिफरंट. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग इज अन इम्प्लिमेंटेशन ऑफ compile time polymorphism. In the same class, same function name with different parameters, that concept is called method overloading. आणि आपण याच्यामध्ये मेथड ओव्हरलोडिंग वापरतोय. This average method will calculate average of single player and this average method will calculate average of all the players. मग तुम्ही म्हणाल की ह्याला असं मी प्लेअर ओबीजे का पास केलंय, तुम्हाला तर या ठिकाणी माहिती आहे व्हॉट इज अ प्लेअर. प्लेअर इज अ नेम ऑफ क्लास आणि व्हॉट इज ओबीजे. ओबीजे हा त्या प्लेअर क्लासचा ऍरे आहे आणि ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर ब्रॅकेट पण टाकले. म्हणजे काय करणार मी, माझ्या मेन क्लासमध्ये एन क्रिकेट प्लेअरची मी डिटेल ऍक्सेप्ट करणार. डिटेल ऍक्सेप्ट केल्यानंतर ज्या ऑब्जेक्टमध्ये ती डिटेल असणार आहे तो ऑब्जेक्ट, तो ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मी डायरेक्ट या ऍव्हरेज मेथडला पास करणार आहे. इकडनं मी ऑब्जेक्ट पास केला, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट पास केला, तर ह्या ठिकाणी मला स्टोअर करण्यासाठी त्याच क्लासचा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट लागेल. म्हणून मी या ठिकाणी काय म्हटलंय, प्लेअर ओबीजे. तुम्हाला ह्या ठिकाणी असं कन्सिडर करायचंय की ह्या ओबीजे मध्ये, या ओबीजे ऍरेमध्ये एन क्रिकेट प्लेअरची डिटेल आपण ऍक्सेप्ट करतोय. कुठून, मेन क्लासमधून. ठीक आहे ना, कुठून घेतोय, मेन क्लासमधून. म्हणजे मेन क्लासमध्ये आपण एन प्लेअरची डिटेल ऍक्सेप्ट करणार, ती एका ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करणार आणि तो ऍरे ऑफ ऑब्जेक्ट, तो जो ऍरे आहे, ऑब्जेक्ट आहे ऍरेचा, तो आपण तिकडनं पास करणार आणि तो आपण कशामध्ये स्टोअर करणार आहे, ह्या ओबीजे मध्ये इथं घेणार. ह्याच्यामध्ये डेटा आल्यानंतर मग आपण या ठिकाणी काय करतोय, फॉरलूप घेतोय आणि फॉरलूप मध्ये काय करतोय की मी त्या एन प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय. या एनचं मिनिंग काय, म्हणजे या ओबीजे मध्ये डेटा असेल आणि एन म्हणजे काय, एन म्हणजे नंबर ऑफ रेकॉर्ड्स, किती रेकॉर्ड त्या ओबीजे ऍरेमध्ये आहेत, ती पण व्हॅल्यू आपण तिकडनं पास करणार आहोत. ती व्हॅल्यू आपण कशामध्ये घेतोय, एन मध्ये. म्हणजे एन मध्ये नंबर ऑफ रेकॉर्ड्स त्याचा काउंट येणार आहे आणि या ओबीजे मध्ये ऍक्च्युअली डेटा येणार आहे. आता आपण त्या दिवशी तर पाहिलं होतं की ऍरेमध्ये जर एखादा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट असेल किंवा कोणताही जरी ऍरे आपण कन्सिडर केला तर त्या ऍरेची स्टार्टिंग इंडेक्स काय राहते, स्टार्टिंग इंडेक्स ऑफ एन ऍरे इज 0. बरोबर ना, ऍरेची स्टार्टिंग इंडेक्स काय राहते, 0. काय होणार, मी तर कसं ऍक्सेस केले बघा, ओबीजे ऑफ आय, ओबीजे ऑफ आय. आता आयची इनिशियल व्हॅल्यू किती, व्हॉट इज द इनिशियल व्हॅल्यू ऑफ आय, 0. ओबीजे ऑफ 0 डॉट ए. मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं, आपण ज्यावेळी इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा ऍरे ऑफ ऑब्जेक्ट डिक्लेअर करत होतो, डिस्कस करत होतो, ते आपण म्हटलं होतं ज्यावेळी आपण क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवला त्या इन्स्टन्स व्हेरिएबलची एक आणि इन्स्टन्स मेथडची एक कॉपी तयार होते. म्हणजे सगळ्यांची कॉपी तयार होणार आहे. जर मी क्लासचा अजून एक ऑब्जेक्ट बनवला तर त्याच्या दोन कॉपी तयार होतील. एन ऑब्जेक्ट बनवले तर एन कॉपी तयार होतील. मग आपल्याला जर एन एम्प्लॉईची किंवा एन एंटिटीची डिटेल आपल्याला स्टोअर करायची असेल तर आपल्याला काय लागेल, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट लागेल. ऍरे ऑफ ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण डिक्लेअर करतो त्यावेळी त्या ऑब्जेक्टमध्ये पहिला जो ब्लॉक असतो त्याची इंडेक्स काय राहते, 0. ओबीजे ऑफ 0, ओबीजे ऑफ 1, ओबीजे ऑफ 2, असं आपण काल डिस्कस केलं होतं बघा. आता मला काय करायचंय, मला ह्या ऍव्हरेज मेथडचा यूज करून मला सर्वच्या सर्व प्लेअरचे ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचे. सर्वच्या सर्व प्लेअरचा डेटा हा माझा ह्या ओबीजे ऑब्जेक्ट मध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला असं कन्सिडर करायचं आहे. या ठिकाणी मी फॉरलूप टाकलं, आय इक्वल टू 0. आय इक्वल टू 0 का, बिकॉज ॲट 0th लोकेशन आय विल गेट द डिटेल्स ऑफ फर्स्ट प्लेअर. 0th लोकेशनला मला पहिल्या प्लेअरची डिटेल मिळेल. मी या ठिकाणी काय म्हणतोय, मी या ठिकाणी म्हणतोय ओबीजे ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. ओबीजे ऑफ 0 डॉट ए म्हणजे 0th लोकेशनला ओबीजे ऍरे मध्ये जो प्लेअर आहे त्याच्यामधील त्याचा ऍव्हरेज मी कॅल्क्युलेट करतोय. मग काय करतोय, ओबीजे ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती आहे, 0. ओबीजे ऑफ 0 डॉट टोटल रन्स म्हणजे पहिल्या प्लेअरचा टोटल रन्स घेतलाय, डिवायडेड बाय ओबीजे ऑफ 0 डॉट आयपी, आयपी म्हणजे इनिंग्स प्लेड, म्हणजे पहिल्या प्लेअरचं किती तो इनिंग्स तो प्लेअर केलाय ती व्हॅल्यू घेतली, मायनस ओबीजे ऑफ 0 डॉट एनटी, एनटी म्हणजे काय, नॉट ऑफ टाइम्स. तुम्हाला कळलं का हे कसं ऍक्सेस केलंय, एनी प्रॉब्लेम इन दिस.
हे कसं ऍक्सेस केलं कळलंय का? Yes, हॅलो, sir. Yes, sir. सगळ्यांना समजलंय ना? सर हो Yes, sir. म्हणजे झिरो लोकेशनला पहिल्या प्लेअरची डिटेल मिळेल. नंतर आयची व्हॅल्यू किती होणार आहे? 1 होईल. आय प्लस प्लस केल्या विल बिकम्स 1 झाली की ओबीजे ऑफ 1 डॉट ए इक्वल टू ओबीजे ऑफ 1 डॉट टोटल रन्स डिवायडेड बाय ओबीजे ऑफ 1 डॉट इनिंग्स प्लेट मायनस ओबीजे ऑफ 1 डॉट एनटी नॉट आउट टाइम. म्हणजे थोडक्यात काय होतंय, प्रत्येक जे काही एक प्लेअरची डिटेल आपण स्टोअर केली त्या ओबीजे अरे मध्ये 0 लोकेशनला आहे. नंतरच्या प्लेअरची डिटेल 1 लोकेशनला, नंतर 2 लोकेशनला, 3 लोकेशनला असं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, सर्व प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय आणि ते त्या ओबीजे अरे मध्येच आपण स्टोअर करून देतोय. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते डिटेल पण तुम्हाला डिस्प्ले करायची. या ठिकाणी आपलं कोणतं फंक्शन लिहावं लागेल. तुम्ही कसे अपडाऊन झाले तरी चालतील, अपडाऊन झाले तरी चालतील. त्या ठिकाणी कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन त्या ठिकाणी तुम्ही डिटेल्स डिस्प्ले करू शकता. पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे प्लेअर कोड, 2 व्हॅल्यू मध्ये स्पेस हवाय. नंतर तुम्हाला प्लेअर नेम, नंतर 2 व्हॅल्यू मध्ये स्पेस, नंतर हवे टोटल रन्स, 2 व्हॅल्यू मध्ये स्पेस, नंतर हवे इनिंग्स प्लेट, 2 व्हॅल्यू मध्ये स्पेस, नंतर हवे तुम्हाला नोट ऑफ टाइम्स स्पेस, नंतर हवे तुम्हाला एमएच. कशामध्ये लिहायचंय, दॅट वे ऑफ रायटिंग डिस्प्ले फंक्शन. आपला हा क्लास झाला. मग शेवटी क्लासला काय करायचं, प्रॉब्लेम इन दिस क्लास. No, sir. लिहून टाका पटकन. कुठपर्यंत दिले हे पूर्ण करा मग. सर तिथे ऍव्हरेज म्हणलं तो कुठली ऍव्हरेज घेणार? कुठलं रे? वॉइड ऍव्हरेजची तो ए घेणार ना? हो, ए मध्ये आपण ते मेथड मेन मध्ये कॉल करणार आहात त्या प्रकारे. याच्यामध्ये काय होणार, वाईड ऍव्हरेज जे आहे ना हे वाला, हे सिंगल प्लेअर साठी आपण घेणार आहे. आणि हे आपण मल्टीप्लेअरचं म्हणजे मल्टीप्लेअर आणि सिंगल प्लेअर ते आपण मेन मध्ये करणार. इथे फक्त डेफिनेशन लिहायचे असतात, जे काय कॉलिंग आणि डेटा पासिंग. डिस्प्ले करताना ए इथं आपण डिस्प्ले केलं ना, हा ए व्हेरिएबल हा वॉइड ऍव्हरेज पहिला ऍव्हरेजचा असणार ना ए व्हेरिएबल, का दुसरा ऍव्हरेजचा असणार? दोघांचा आहे. कारण तो इन्स्टन्स व्हेरिएबल आहे, बरोबर का? दोन्हीकडे राहील तो. हॅलो, येस सर. आपण ते मेन मध्ये ऍक्च्युली जे काही डेटा पासिंग राहतो ना ते मेन मध्ये राहतं, त्यामुळे तो दोघांसाठी आपण यूज करणार आहे. अॅरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये युजर कोण डेटा एक्सेप्ट करणार आहोत आणि ज्या ऑब्जेक्ट मध्ये डेटा आहे तो ऑब्जेक्ट, तो अॅरे ऑफ ऑब्जेक्ट डायरेक्टली आपण ह्या ऍव्हरेज फंक्शनला पास करणार आहोत. म्हणजे ह्या ओबीजे अॅरे मध्ये आपल्याला एन प्लेअरची डिटेल मिळणार आहे. मग ती डिटेल आपण काय करणार आहे, ती डिटेल ह्याच्यामध्ये राहणार आहे, सर्व राहणार ह्याच्यामध्ये ओबीजे मध्ये. प्लेअर कोड, प्लेअर नेम, टोटल रन्स, इनिंग्स प्लेड, नोट ऑफ टाइम्स, ऑल द डिटेल्स विल पास थ्रू मेन क्लास. आणि मग ते इथे आलं की ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इथे आलं की आपल्याला फक्त काय करायचं, प्रत्येक प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. आता मला सांग, या ओबीजे अॅरे, या अॅरे मध्ये आपण तिकडनं डेटा पास करतोय, तो डेटा ह्या ओबीजे मध्ये आला, मेन क्लास मधला डेटा आपण इकडे पास केला, या ओबीजे अॅरे मध्ये तो डेटा स्टोअर होणार अॅरे फॉर्मॅटमध्ये. पहिल्या प्लेअरची डिटेल आपल्याला कोणत्या लोकेशनला मिळणार, 0 लोकेशनला. मग आपण पहिल्या प्लेअरची डिटेल कसे ऍक्सेस करणार, ओबीजे ऑफ आयची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, म्हणजे ओबीजे ऑफ 0 डॉट ए. म्हणजे पहिल्या प्लेअरची डिटेल आपल्याला ओबीजे अॅरे मध्ये 0 लोकेशनला मिळेल. मग आपण त्या प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे त्या लोकेशनचा आपण ए व्हेरिएबल ऍक्सेस करतोय. मग मी काय म्हटलं, ओबीजे ऑफ 0 डॉट ए इक्वल टू ओबीजे ऑफ 0 डॉट टी आर. आता तुम्हाला मी ह्याच्यात दाखवतो बघा,
क्लिअर होईल ते. एकच मिनिट बघा. तुम्ही आपण ऍरे ऑफ ऑब्जेक्ट डिक्लेअर करता, तुम्ही ते डायग्राम काढले का? अरे हा इथे इथंच आहे, ते कालच घेतला होता आपण. आता हे बघा, हे बघा, हे ब्लॉक. ऍरेचं नाव काय आपल्या? व्हॉट इज द नेम ऑफ ऍरे? ओबीजे. ओबीजे. बघा इथे, तिकडे पण ओबीजे, इथे पण ओबीजेच आहे, बरोबर. आता मला सांगा, आता याच्यामध्ये ना मी काय करतो, क्लिअर नंबर वगैरे टाकून देतो, तुमच्या लक्षात येईल. क्लिअर कोड, इथं काय येणार आपलं क्लिअर नेम. तिसरं काय, टोटल रन्स ना, टोटल रन्स. टोटल रन्स नंतर काय, इनिंग्स प्लेड 345. नंतर काय, नोट ऑफ टाइम 24. नंतर कोणतं फंक्शन आहे, ऍव्हरेज. इन्स्टन्स व्हेरिएबल, इन्स्टन्स ह्याच्यामध्ये बरं का, जे ऍव्हरेज स्टॅटिक त्याची कॉपी तयार होते. स्टॅटिक कॉपी एकच तयार होते आणि ती मल्टिपल ऑब्जेक्ट शेअर करतात. हाच डेटा सगळीकडे राहणार आहे. कंट्रोल सी इथे टाकतो, पण टाकतो, कंट्रोल व्ही. समजा इथे क्लिअर कोड आपला समजा 2, आणि आपलं ए व्हेरिएबल जो डिक्लेअर केला ना, तो पण याच्यामध्ये येईल. क्लिअर कोड समजा नाव चेंज करतो, झेड, टोटल रन्स, इनिंग्स प्लेड, नोट ऑफ टाइम. Then same here, in, then clear code supports query, runs, and then innings played, then not of time. आता मला सांगा तुम्ही, जर आपल्याला हा ए व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही कसं ऍक्सेस करणार? हॅलो, ओबीजे ऑफ 0.a, ओबीजे ऑफ 0. बरोबर. म्हणजे असं आपण काय करणार, ऍरेचं नाव घेणार, नंतर काय पास करणार, इंडेक्स पास करणार, नंतर काय करणार, व्हेरिएबल घेणार. मग ओबीजे ऍरेचं नाव आहे, 0 त्याची इंडेक्स आहे की ज्याच्यामध्ये पहिल्या प्लेअरची डिटेल स्टोअर केली. ओबीजे ऑफ 0.a म्हटलं की तुम्हाला हा ए मिळणार आहे, बरोबर, इक्वल टू. आता मला हा टोटल रन्स ऍक्सेस करायचा, टीआर. मी कसं ऍक्सेस करेल टीआर, सांगते, हाऊ टू ऍक्सेस टीआर. ओबीजे ऑफ 0.tr, ओबीजे ऑफ 0.tr, बरोबर का, डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये. आता हा आयपी आणि एनपी ऍक्सेस करा, आयपी आणि एनपी सेम ऍक्सेस करायचे तुम्हाला. इथं काय लिहावं लागेल तुम्हाला, ओबीजे ऑफ आय डॉट आयपी मायनस ओबीजे ऑफ 0.ऑफ टाइम्स, बरोबर. हे कुणासाठी झालं, कुणाचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट झालं, पहिल्या प्लेअरचं, ज्याचं जो ओबीजे ऍरे मध्ये 0th लोकेशनला स्टोर आहे. आता मला सांगा, मला ह्या प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं, ह्या वाल्या. मी कसं कॅल्क्युलेट करेल सांगा बरं, पूर्ण स्टेटमेंट. OBJ of 1.a equals to OBJ of 1.tr divided by OBJ of 1.ip minus OBJ of 1.nt. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय चेंज झाली, स्टेटमेंट सेम आहे, फक्त 0च्या ऐवजी तुम्ही काय दिलंय 1, म्हणजे फक्त काय चेंज झाली, इंडेक्स, बरोबर का. आता तुम्हाला मी म्हटलं ना की हे सांगा, तुम्ही कसं सांगणार आहे, ओबीजे ऑफ 2.a इक्वल टू ओबीजे ऑफ 2.tr डिवायडेड बाय ओबीजे ऑफ 2.ip मायनस ओबीजे ऑफ 2.nt.
बरोबर. म्हणजे पहिल्या प्लेअरसाठी 0 इंडेक्स, नंतर 1, नंतर 2. मी तर सेम लिहिले बघा. बघा प्रोग्राम मी काय केलं या ठिकाणी, फक्त इंडेक्स स्पेसिफाय करण्यासाठी फॉर लूप टाकले. ओबीजे आय ची व्हॅल्यू सुरुवातीला किती आहे? 0 आहे. मग स्टेटमेंट कसं होणार? ओबीजे ऑफ 0 डॉट ए इक्वल टू ओबीजे ऑफ 0 डॉट टी आर डिवायडेड बाय ओबीजे ऑफ 0 डॉट आय पी मायनस ओबीजे ऑफ 0 डॉट एन टी. नेक्स्ट टाइमला आय ची व्हॅल्यू किती होणार आहे? 1 होणार आहे. मग स्टेटमेंट कसं होणार? ओबीजे ऑफ 1. नंतर आय ची व्हॅल्यू 2 होणार आहे. स्टेटमेंट कसं होणार? ओबीजे ऑफ 2. म्हणजे थोडक्यात या फॉरलूपचं काम काय? इट यूज टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज ऑफ ऑल दी प्लेयर्स. एनी प्रॉब्लेम? आता समजलंय का? हो सर. सगळ्यांना समजलंय का? हे बघा असं स्टोअर होतं, हे असं स्ट्रक्चर राहतं आणि मग तुम्हाला असं ऍक्सेस करावं लागतं. एनी प्रॉब्लेम इन दिस? हॅलो, एनी प्रॉब्लेम? No, sir. नाही सर. ओके. म्हणजे तुम्हाला थोडक्यात ना जेवढ्या ॲरेची साईज असेल ना तेवढे असे ब्लॉक तयार होतात, तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिल्या ब्लॉकची इंडेक्स 0 राहते, नंतर 1, नंतर 2 इन दिस वे. आता या ठिकाणी आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? मेन क्लास लिहायचा आहे. बरोबर. आता माझ्याबरोबर मेन क्लास. आपल्या असाइनमेंट मध्ये आपल्याला काय सांगितलंय? स्टॅटिक कीवर्ड यूज करा. आपण या ठिकाणी स्टॅटिक कीवर्ड यूज केला. त्यांनी सांगितलं मेथड ओव्हरलोडिंग वापरा. आपण या ठिकाणी मेथड ओव्हरलोडिंग वापरलं. आपला मेन क्लास की ज्याच्यामधून ऍक्च्युअली आपल्याला डेटा ऍक्सेस करायचा आहे. क्लास असाइनमेंट डेमो, then main method, primary section, then variable declaration, int I comma n comma player ID comma total runs comma innings played comma not out time. All the details you have to take. And then player name. Don't accept average. Average calculate करायचं ते accept करू नका. And then object of class. हे पण लागणार आहे. Choice. आणि player number. That is for searching. Then इथे ना काय करायचं? इनपुट सेक्शन कम्प्लीट करून घ्यायचं. इथे पहिल्यांदा बफर ऑब्जेक्ट तयार करतो. बफर header br equal to new buffer header, new input stream header, system.in. बफर हेडरचा ऑब्जेक्ट बनवला. बफर हेडर br इक्वल टू न्यू बफर हेडर. आता पहिल्यांदा युजरला विचारा की त्याला किती प्लेयरची डिटेल हवी आहे. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन how many, then that value taking variable n, integer dot percent br dot readline. एन प्ले की डिटेल ऍक्सेप्ट करायची हे कन्फर्म झालं. द व्हॅल्यू ऑफ एन इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युजर. इट इज अ युजर चॉईस. सो वी हॅव टू डिक्लेअर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट ऑफ दॅट साईज. प्लेअर आपल्या क्लासचं नाव आहे. ओबीजे आपला ॲरे आहे इक्वल टू न्यू प्लेअर. ब्रॅकेटमध्ये पास करायचं साईज आहे त्यामुळे ॲरे ऑफ ऑब्जेक्टचं डिक्लेरेशन. एन ची साईज समजा 3 असेल, एन ची व्हॅल्यू समजा 3 असेल तर मेमरीमध्ये किती ब्लॉक तयार होणार आहेत? इन मेमरी 3 ब्लॉक्स विल बी क्रिएटेड. ओबीजे ऑफ 0, ओबीजे ऑफ 1, ओबीजे ऑफ 2 लाईक दिस. नाउ व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू एक्सेप्ट द डिटेल्स ऑफ एन प्लेयर. प्लेयरची डिटेल एक्सेप्ट करून घ्या. I equal to 0 less than n I plus plus. नंतर या ठिकाणी स्ट्रीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. नंतर प्लेयर कोड, प्लेयर नेम, total runs, innings played,
then not of times. That part we have to take. Sequence is important. Then accept player code in PID. PID equal to integer dot int br dot readline player name equal to br dot readline. Then total runs we have to take from a user. Br equal to same integer dot parseInt br dot readline. Then total runs that innings played equal to integer dot parseInt br dot readline. Now program int equal to integer dot parseInt br dot readline. Then हा जो डेटा आहे किती व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट केल्यात 5 त्या सिक्वेन्स तुम्हाला तो डेटा कन्स्ट्रक्टरला पास करायचा आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टरचा सिक्वेन्स बघून घ्यायचा पहिल्यांदा. सिक्वेन्स काय PID P नेम नंतर टोटल रन्स नंतर इनिंग्स प्लेड आणि नंतर नॉट आउट टाइम. टोटल रन्स इनिंग्स प्लेड असं त्या ठिकाणी सिक्वेन्स घ्यायचा. म्हणजे आता थोडक्यात काय करायचंय प्रत्येक रेफरन्स व्हेरिएबलचा म्हणजे जेवढे काही ब्लॉक झाले ओबीजेचे प्रत्येकाचा तुम्हाला काय क्रिएट करायचं आहे ऑब्जेक्ट. ओबीजे ऑफ आय आयची सुरुवातीची व्हॅल्यू 0 असणार आहे. त्यामुळं पहिला ऑब्जेक्ट तयार होईल न्यू देन प्लेयर त्या ठिकाणी व्हॅल्यू पास करा. PID दॅट इज प्लेयर कोड P name that is player name then total runs then innings played and then not out times. तुम्हाला पास करायचे त्याला म्हणायचं इनपुट सेक्शन. तेवढे तुमची यांची व्हॅल्यू असेल तेवढे तुम्ही युजर कडून काय करताय तेवढ्या प्लेअरची डिटेल ऍक्सेप्ट करताय आणि ती डिटेल तुम्ही ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करताय आणि त्या ऍरे ऑफ ऑब्जेक्टचं नाव काय आहे ओबीजे. लक्षात त्याच्यामध्ये आपला डेटा असणार आहे ओबीजे या ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये पहिल्या प्लेअरची डिटेल स्टोअर होणार आहे 0 लोकेशनला. दुसऱ्या प्लेअरची डिटेल होणार आहे 1 लोकेशनला नंतर 2 नंतर 3 नंतर 4. In this way, we are storing the data into the array of object OBJ. OBJ या array of object मध्ये आपण डेटा स्टोअर करतोय आणि किती प्लेअरची डिटेल आपण स्टोअर करतोय. We are storing the details of n player. Is it clear now? Any problem? No, sir. सगळ्यांना समजलंय ना? हो सर. आता याला म्हणायचं इनपुट सेक्शन म्हणजे कॉमन पार्ट जो आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं मेनू ड्रिव्हन ऍप्लिकेशन लिहायचंय. पण मेनू ड्रिव्हन ऍप्लिकेशन साठी कॉमन टास्क आहे. कॉमन टास्क आहे की आपल्याला त्या ऍरे ऑफ ऑब्जेक्ट मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. त्याच्यामध्ये डेटा असणं गरजेचं आहे. आपला डेटा झाला त्याच्यानंतर कॉमन टास्क कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला आता त्या डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. आपण म्हटलंय कॅल्क्युलेट द ऍव्हरेज ऑफ सिंगल प्लेअर कॅल्क्युलेट द ऍव्हरेज ऑफ ऑल द प्लेयर्स लाईक दिस. मेनू तयार करा. मेनू तयार करण्यासाठी नेहमी डू व्हाईल लूप वापरायचं. डू मेनू तयार करा. स्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलेन पहिल्यांदा कॉमन टास्क मेनूच्या बाहेर. आता मेनू तयार 1 साठी ऍव्हरेज ऑफ सिंगल प्लेअर average of all the players. So काय display तुमचं काय नंतर काय चॉईस
which equal to integer dot parsing beer dot readline. आता आपला मेनू क्रिएशन आणि आपण चॉईस पण घेतोय. तुम्हाला चॉईस काय करावं लागेल, स्विच. मला मेनू ड्रिव्हन ऍप्लिकेशन माहितीच आहे. स्विच CH PS1. PS1 मध्ये आपल्याला काय करायचं, इन PS1 वी हॅव टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज ऑफ सिंगल प्लेअर. ठीक आहे. मग सिंगल प्लेअर तुमचं तुम्हाला जर ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल, कोणत्या प्लेअरचं ऍव्हरेज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला काय करावं लागेल, युजर कडून ऍक्सेप्ट करावं लागेल प्लेअर कोड. इथे म्हणा sum.out.println. विचार कसं करायचा की आपल्याला सिंगल प्लेअरचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं, मग तो प्लेअर कोड आपल्याला युजर कडून घ्यावा लागेल. म्हणायचं एंटर प्लेअर कोड. तो प्लेअर कोड आपण PNO मध्ये घेऊ. इथे आहे बघा, व्हेरिएबल घेतलंय त्याला आपण PNO इक्वल टू integer dot parsing beer dot readline. हॅलो, आता बघा सगळ्यांनी इकडे थोडं थांबा आणि इकडे बघा. आता आपण ज्या प्लेअरचं ऍव्हरेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तो प्लेअर नंबर आपण, तो प्लेअर आयडी आपण कोणत्या व्हेरिएबल मध्ये घेतोय, क्लिअर. हॅलो, आपण येतोय ना? येस सर. Yes, sir. ओके. आपल्याला आता जो नंबर आपण युजर कडून ऍक्सेप्ट करतोय, तो नंबर पहिल्यांदा आपल्याला काय, त्याचा आपल्याला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचंय, पण पहिल्यांदा आपल्याला त्याला काय करावं लागेल, वी हॅव टू सर्च दॅट प्लेअर कोड इन टू दी ऍरे OBJ. कारण आपल्या त्या OBJ ऍरे मध्ये सर्व प्लेअरची डिटेल जी काही आहे ती आपण त्या OBJ ऍरे मध्ये स्टोअर केली. आता आपल्याला काय करायचंय, त्या OBJ ऍरे मध्ये हा प्लेअर नंबर काय करायचा आहे, सर्च करायचा आहे. बरोबर. प्रत्येक म्हणजे त्या OBJ ऍरे मधील प्रत्येक प्लेअर कोडशी, प्रत्येक P कोड जो आहे त्याच्याशी आपल्याला कुणाला कम्पेअर करायचंय, PNO ला. आता आपण तो मी वर्डची फाईल ओपन करतोय. आता बघा आपण कशामध्ये डेटा घेतलाय, प्लेअर कोड जो सर्च करायचा तो आपला कशामध्ये, तो आहे आपला PNO मध्ये. आता तुम्हाला काय करायचंय, हा PNO म्हणजे जो युजर कडून आपण ऍक्सेप्ट केलाय, समजा त्याची व्हॅल्यू आहे ना, त्याची व्हॅल्यू 3. मला 3 नंबरचा जो प्लेअर आहे त्याचं मला काय करायचं, फक्त त्याच ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचंय. मी काय केलं, तो नंबर युजर कडून घेतला PNO मध्ये. मला हा PNO ह्याच्यामधील प्रत्येक प्लेअर कोडशी काय करायचंय, मला कम्पेअर करायचंय. जैसे मॅच होईल ना त्याच फक्त मला ऍव्हरेज काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. कसं कम्पेअर करावं लागेल रे, कसं कम्पेअर करावं लागेल, ह्याच्याशी कसं कम्पेअर करणार, त्या प्लेअर कोडशी कसं, नाही आता इथे सांगा बरं. आता हा प्लेअर नंबर आहे ना, PNO आहे ना, ह्याच्याशी कसं कम्पेअर करणार त्या P कोडशी. OBJ of 0.P code equals to P number. If condition. येस. ह्याच्याशी कसं कम्पेअर करणार, कोण सांगताय, दुसरं कोण सांगताय. OBJ of 2.P code equals to P number. येस. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचे कम्पेअर करायचं आहे, म्हणजे ह्याच्याशी कम्पेअर करायचं असेल तर कसं करणार, OBJ of 0.P code equal to PNO. ह्याच्याशी if OBJ of 1.P code equal to PNO. ह्याच्याशी कसं, OBJ of 2.P code equal to PNO. व्हेरी गुड. असंच आहे. मग आता इथे मी कसं करतोय बघा, मला सर्च करायचं आहे, मग मी फॉर लूप टाकेल. फॉर equal to 0, I less than n, I plus. Now I am searching. मी if OBJ of I dot P code कुठला आहे माझा, 5 मधला आपला ऍरे OBJ ऍरे मध्ये स्टोअर केलाय, इक्वल टू कोण, PNO. जर हे मॅच झालं मला काय करायचंय, त्या प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचंय. म्हणजे थोडक्यात बघा कसं, म्हणजे ह्याच्याशी जर मॅच झालं तर फक्त ह्याचीच ऍव्हरेज मेथड मला कॉल करायची. याची ऍव्हरेज मेथड मी कशी कॉल करणार, OBJ of 2.average. आणि ह्याच्यासाठीच मला डिस्प फंक्शन कॉल करायचंय. कसं कॉल करणार, OBJ of 2.disp लाईक दिस. असं असेल तर मला त्याच प्लेअर साठी ऍव्हरेज मेथड कॉल करायची. मी म्हणणार OBJ of I.average. त्याच्यासाठीच मला फक्त डिस्प मेथड कॉल करायची. मी म्हणणार
obj of I dot this like this. प्रॉब्लेम ज्या प्लेअर कोडशी तो प्लेअर नंबर मॅच होतो तेच फक्त मी त्याचाच ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय त्याच्यासाठीच डिस्प्ले फंक्शन कॉल करतोय. एनी प्रॉब्लेम इन दिस? मध्ये काय प्रॉब्लेम? हॅलो. नो सर. आता त्याच्यानंतर काय करायचं मला की सर्वच्या सर्व प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचे केस मध्ये. आता मला सांगा आपला जो डेटा आहे एन प्लेअरची डिटेल आहे ती आपली कशामध्ये स्टोअर केली आपण? एन प्लेअरची डिटेल इथे कशामध्ये स्टोअर केली बघा नाही कशामध्ये स्टोअर केली आपण? ओबीजे या ॲरेमध्ये, बरोबर ना? ओबीजे ॲरेमध्ये. आणि आता मला कोणती मेथड कॉल करायची? ऍव्हरेज मेथड. दॅट इज फॉर द एव्हीजे, दॅट इज अ स्टॅटिक मेथड. ती स्टॅटिक मेथड आहे यूज टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज ऑफ ऑल द प्लेयर्स. स्टॅटिक मेथड कॉल करायची असेल तर आपल्याला क्लासचं काय करावं लागतं? नाव यूज करावं लागतं. मेथडचं नाव काय? ऍव्हरेज. मग याला सर्वच्या सर्व प्लेअरचा डेटा पास करा कारण आपल्याला सर्वच्या सर्व प्लेअरचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचंय. मग आपला डेटा आहे ओबीजे मध्ये. मग ओबीजे पास केला. किती रेकॉर्ड्स आहेत? एन आहेत. मग एन पास केला. ठीक आहे. मग इकडनं पास केलेला डेटा तिकडं त्या ओबीजे मध्ये कॉपी होईल आणि तिकडं फॉर लूप आपण वापरलेलंच आहे. मग सर्वच्या सर्व प्लेअरचे काय कॅल्क्युलेट होईल? ऍव्हरेज कॅल्क्युलेट होईल. ब्रेक. बघा. This average is a static method of player class. So for calling it, I have used its class name player.average, and what I am passing obj. obj contains data of n players. आणि याच्यामध्ये डेटा आहे आणि नंबर ऑफ रेकॉर्ड्स एन आहेत म्हणून या ठिकाणी एन पण पास केला. एनी प्रॉब्लेम इन कॉलिंग? या कॉलिंग मध्ये काय प्रॉब्लेम? नो सर. त्याच्यानंतर कोणतं फंक्शन कॉल करायचंय? डिस्प्ले. आता बघा डिस्प्ले फंक्शन तुम्हाला कॉल करायचं असेल तर अगेन वी हॅव टू सेट फॉर लूप कारण ते सर्वांसाठीच तुम्हाला कॉल करायचंय. तुम्ही कसं म्हणणार? आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, आय प्लस प्लस. मी तर काय म्हणणार? ओबीजे ऑफ आय डॉट डिस्प. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी तुम्हाला ते कॉल करायचंय. मग आयची व्हॅल्यू सुरुवातीला 0 असेल मग ओबीजे ऑफ 0 डॉट डिस्प. आयची व्हॅल्यू 1 होईल ओबीजे ऑफ 1 डॉट डिस्प. प्रत्येकासाठी आपण काय करतोय? कॉल करतोय. त्याच्यानंतर PS4 जावा मध्ये एक्झिट साठीचा कोड आहे सिस्टम डॉट एक्झिट 0. सी मध्ये फक्त एक्झिट 0 आहे ते सिस्टम डॉट एक्झिट 0. एंड ऑफ स्विच एंड ऑफ डो व्हाईल व्हाईल लूप लिहायचं व्हाईल CH नॉट इक्वल टू 4 तुम्हाला माहितीच आहे. नंतर एंड ऑफ मेन एंड ऑफ क्लास. लिहून झालं की सांगा? असाइनमेंट डेमो. ZK that is on C drive, and then ZK and then all files, then give name assignment demo dot java, then compilation ZK and then bin java C assignment demo java. And then Java assignment demo, then itu baik.
Addition. आवाज येतोय ना? हो सर. नाव एक्झिक्युशन. हो मेनी. आता आपण 3च देऊ. प्लेअर कोड ABC, then total runs, then innings played, then not out times, then player code 2 XYZ, then total runs, innings played, not out times, then player code 3, then PY, then total runs, then innings played, then not out times. इथं मेनू डिस्प्ले झाला बघा. ऍव्हरेज ऑफ सिंगल प्लेअर, ऍव्हरेज ऑफ ऑल द प्लेयर्स. मला सिंगल प्लेअरचा पाहिजे 1 टाका. आता प्लेअर कोड टाका. प्लेअर कोड किती आपला? समजा प्लेअर कोड 2. टूच प्लेअरचा ऍव्हरेज येईल बघा इथे. बघा ना. त्याच्यानंतर तुम्ही म्हटला की मला सर्व प्लेअरचा ऍव्हरेज हवाय. इंटरव्ह्यू चॉईस 2. ठीक आहे. चॉईस 2 मध्ये काय झालं? ऍव्हरेज ऑफ ऑल द प्लेयर्स त्यांनी कॅल्क्युलेट केला असेल. तुम्हाला काय करायचं? डिस्प्ले करायचं. मग चॉईस 3 द्या आणि डिस्प्ले बघा. सगळ्या प्लेअरचा ऍव्हरेज तुम्हाला मिळेल बघा इथे. प्रॉब्लेम? हॅलो, समजले का? येस सर. मग तुम्ही चॉईस नंबर 4 दिला की तो काय करेल? एक्झिट करेल तुमचा प्रोग्राम. समजलं काही? तुमचं असाइनमेंट आहे, लेंदी आहे, पण याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे मेथड ओव्हरलोडिंग आहे, स्टॅटिक कीवर्ड आहे, ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, बफेडर आहे. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. याच्यामध्ये मेनू कसं तयार करायचं हे पण त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. काही डाऊट? प्रोग्राम एकदा वाचून घ्या. काही डाऊट असेल तर विचारा मला. वाचा बरं एकदा.